नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी खुसखुशीत आणि जिभेवर चव रेंगाळत राहील अशी मटार कचोरी करून दाखवणार आहे। 1 कप मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालत आहे। आता 1 चमचा ओवा मी हातावर क्रश करून त्यामध्ये घालत आहे। मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि यामध्ये 3 चमचे साजूक तूप मी घालत आहे। साजूक तुपामुळे कचोरी ही छान खुसखुशीत होते, त्यामुळे या ठिकाणी मी साजूक तूप घालत आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं पाणी घालून मी आता हे पीठ भिजवून घेत आहे। तर साधारण या स्वरूपाचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे। हे 20 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे। आता मटार कचोरीचं सारण मी बनवून घेत आहे। यासाठी मी 1 कप मटार या ठिकाणी पाण्यात उकडून घेतलेले आहेत, ते या मिक्सरच्या भांड्यात मी घालत आहे। त्यासोबत 2 हिरवी मिरची, अद्रक आणि 5 लसूण पाकळ्या मी या मिक्सरमध्ये घालत आहे आणि याची पेस्ट बनवून घेणार आहे। तर साधारण घट्टसर आणि थोडीशी जाडसर अशी पेस्ट मी या ठिकाणी बनवून घेतलेली आहे। या ठिकाणी कढई मी लो फ्लेमवर ठेवलेली आहे। यामध्ये 2 चमचे तेल मी घालत आहे, सोबत अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर मी यामध्ये घालत आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। त्यानंतर मी अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा बडीशेप पण घालत आहे। आता यामध्ये जे वाटण मिक्सरमधून काढून घेतलं होतं ते यामध्ये घालत आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात छोटा पाव चमचा हिंग मी यामध्ये घालत आहे। चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे। असंच 1 ते 2 मिनिटं लो फ्लेमवर मी हे छान परतून घेणार आहे। यामध्ये आता बारीक कट केलेली कोथिंबीर मी घालत आहे। तर पुन्हा एकदा व्यवस्थित मी हे हलवून घेत आहे। मटार कचोरीचं सारण तयार आहे। 20 मिनिटानंतर जे पीठ भिजवून घेतलं होतं त्यांनी छोट्या बॉल साईजचे गोळे मी बनवून घेतलेले आहेत। तर आता हे मधून मी खोलगट करून घेत आहे आणि बाहेरच्या कडा मोठ्या करून घेत आहे। यामध्ये 1 चमचा सारण मी घालत आहे। आता त्या ज्या बाहेरच्या कडा आहेत त्या आतमध्ये घेत आहे आणि त्याला मोदकचा शेप देऊन ते मधून प्रेस करत आहे आणि हाताने त्याला हलकं असं दाबून घ्यायचे, जोरात प्रेस नाही करायचे, नाहीतर ते सारण बाहेर येऊ शकतं। तर अशाच प्रकारे मी बाकीच्या कचोऱ्यासुद्धा बनवून घेणार आहे। या ठिकाणी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल मी तापवून घेतलेलं आहे। आता गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। ज्या कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या मी या तेलामध्ये सोडत आहे। तर दोन्ही साईडनी त्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। दोन्ही साईडनी सोनेरी रंग आलेला आहे। तर सोनेरी रंग आल्यानंतर या कचोऱ्या मी काढून घेत आहे। बाकीच्या कचोऱ्यासुद्धा मी अशाच तळून घेणार आहे। गॅस हा लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, जसा लागेल तसा। जास्त मोठा नाही करायचा आहे, कारण जर मोठा केला तर त्या कचोऱ्या आतून कच्च्या राहू शकतात। तर छान सोनेरी रंग आलेला आहे। खमंग खुसखुशीत अशा मटार कचोऱ्या तयार आहेत। तर ही मटार कचोरी तुम्ही आतमधून बघू शकता। जे सारण आहे ते आतमधून एकसारखं फील झालेलं आहे। तर चवीलाही ही मटार कचोरी खूप छान लागते। त्यामुळे खुसखुशीत चवदार अशी मटार कचोरी जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।